नमस्कार, सुस्वागतम. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे उत्सव 2023. फेसबुक पेज आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून होणाऱ्या थेट प्रक्षेपणामध्ये सर्व म्हसोबा भक्तांचं, व्ह्युअर्सचं आणि आत्ताच्या भजनी मंडळाचं मी सहर्ष स्वागत करते. यावर्षी आपला उत्सव 14 जुलै ते 18 जुलै 2023 या दरम्यान संपन्न होत आहे. धार्मिकतेतून विधायकतेकडे यशस्वी वाटचाल करत आपल्या ट्रस्टचं हे 19वे वर्ष आहे. आणि आपल्या उत्सवाचे प्रायोजक आहेत लॉर्ड व्यंकटेश्वरा चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्ट आणि माणिकचंद श्रीयुत प्रकाश आर धारीवाल. हा 5 दिवसांचा श्रींचा उत्सव. या उत्सवामध्ये श्रींची सेवा करण्यासाठी त्यांचा रुद्राभिषेक, रुद्रयाग, मंत्रजागर, दिवसभर भजन, कीर्तन, जागर, गोंधळ आणि त्यांची भरपूर सेवा, छान नैवेद्य या सर्व गोष्टी त्यांना सेवारूपी प्रमाणे अर्पण केल्या जातात. त्याचप्रमाणे दररोज त्यांना मानवंदना म्हणून वेगवेगळ्या ढोलताशा पथकांचं स्थिर वादनही या ठिकाणी करण्यात येतं. जेवढे सोपस्कार श्रींची सेवा करून, मंत्रजागर करून करण्यात येतात, ट्रस्टकडून तेवढेच सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येतात. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेमधून ट्रस्ट ही 12ही महिने कार्यरत असते. जसं की मगाशी मी म्हणाले, ढोल ताशा पथक जे आपल्याला दररोज इथे दिसतं, त्याची 2009 पासून राज्यस्तरीय ढोल ताशा पथकाची स्पर्धा आपलं ट्रस्ट भरवत असतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्ष हे जमलं नाही, पण त्यापूर्वी एक आंतरराष्ट्रीय स्तराची ढोल ताशा पथक स्पर्धा झाली, ज्याच्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून, संपूर्ण भारतभरातून पथक आली होती. आणि ही स्पर्धा इतकी मोठी झाली की या स्पर्धेनं विश्वविक्रम केला आणि मार्वलस बुक ऑफ रेकॉर्ड आणि हाय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या स्पर्धेची नोंद घेण्यात आली. आणि मोठी म्हणजे जवळजवळ 20 लाख रुपयांची बक्षिसं या स्पर्धेमध्ये वाटप करण्यात आली. इतकंच नाही तर ढोल ताशा कलाकार यांच्यासोबत चित्रपटसृष्टीमधले कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट, दिग्दर्शक हे जे नवोदित कलाकार आहेत त्यांना वाव देण्यासाठी गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुद्धा आयोजित करण्यात आला, जिथून 20 ते 25 भिन्न भिन्न देशांमधून सर्व कलाकार जमले आणि त्यांनी आपली कला तिथे सादर केली. त्यानंतरनं महिला आणि पुरुष हे दोघं या समाजाचे घटक आहेतच, पण अजून एक आहेत ते म्हणजे तृतीय पंथ. या तृतीय पंथांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपलं ट्रस्ट सदैवच त्यांना मदत देत असतं. आपल्या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी त्यांना ₹51,000 इतकी मदत देण्यात आली होती. ₹51,000ची आर्थिक मदत 2 संस्थांना मिळून प्रदान करण्यात आली. आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी वंचित विकास संस्थेच्या गरजवंत मुलांना ₹51,000ची वैद्यकीय मदत देण्यात आली. याचसोबत कालचा 3रा दिवस होता आणि या 3ऱ्या दिवसामध्ये असा उपक्रम झाला की आपल्या देशाचं जे भविष्य आहे, जी लहान मुलं आहेत त्यांनी शिकावं, त्यांनी पुढे जावं, यासाठी 1 लाख रुपयांच्या शालेय साहित्यांचं वाटप अखंड शहरामधल्या मुलांना केलं गेलं. तिथून कोथरूड, बावधान, बाणेर आणि माहीत नाही कुठनं पण फार लांबनं मुलं आली. जवळजवळ 450 मुलांना हे वाटप करण्यात आलं. आणि आज आहे दीप अमावस्येचा दिवस. त्याचसोबत महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी दरवर्षी संपूर्ण पुणे शहराची, पुणे जिल्ह्याची उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धा सुद्धा राबवण्यात येते, ज्याच्यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसं दिली जातात. लाखो रुपयांची बक्षिसं देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवलं जातं. कैक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली जाते. एड्स आणि HIV ग्रस्त मुलांना धान्य उपयोगी वस्तू, आर्थिक मदत आणि वैद्यकीय मदत सुद्धा पुरवण्यात येते. हे आणि याच्यासारखे अनेक उपक्रम आपल्या ट्रस्टकडून राबवले जातात. त्याचसोबत सांगायला अत्यंत आनंद होतोय की आज आपण आपल्या उत्सवाच्या 4थ्या दिवसामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि हे उत्सवाचं 4थ्या दिवसाचं दुसरं सत्र आहे. आज दीप अमावस्या आहे. बरीच लोक त्याला अतिशय विचित्र पद्धतीनं गटारी अमावस्या असं म्हणतात, पण त्याला गटारी अमावस्या न म्हणता आपण दीप अमावस्या म्हणलं पाहिजे, कारण की आज दिव्यांचं पूजन होतं. आपल्याला तिमिराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारे हे दिवे म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रकाशाचं प्रतीक आहेत. आणि तेच 1000 दिवे आज आपण या ठिकाणी प्रज्वलित करणार आहोत. आणि ते प्रज्वलित करण्यासाठी आणि श्रींची महाआरती करण्यासाठी अखंड हिंदुत्वाची ज्योत असलेले महाराष्ट्राचे आणि संपूर्णच आपल्या राष्ट्राचे परमपूजनीय कालीपुत्र कालीचरण महाराज या ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता येणार आहेत.
त्यांच्या हस्ते महाआरती होणार आहे आणि त्यानंतरनं भगवंताचा जागर होणार आहे, गोंधळ होणार आहे. आत्ता या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत नादब्रह्म महिला भजनी मंडळाच्या महिला, ज्या या ठिकाणी श्रींच्या चरणी भजन सेवा अर्पण करणार आहेत. आणि मग संध्याकाळी 5:30 ते 6:30 या वेळामध्ये स्वराज्य ढोल ताशा पथकाचं स्थिर वादन करून श्रींना मानवंदना प्रदान करण्यात येईल. वृंदांचा जागर मंत्रजागर 6:30 वाजता होईल आणि त्यानंतर 7:15 वाजता श्रींची महाआरती होऊन 1000 दिव्यांचा दीपोत्सव माननीय परमपूजनीय कालीपुत्र कालीशरण महाराज यांच्या हस्ते संपन्न होईल. त्यानंतर 7:30 ते 8:30 या वेळामध्ये जागर गोंधळ आणि मग 8:30 ते 10:30 या वेळामध्ये जय मल्हार चव्हाण बंधू जागरण गोंधळ पार्टी थेरगाव पुणे यांच्याकडून संध्याकाळी श्रींची सेवा होईल. अधिक विलंब न करता आणि जास्त वेळ न घेता मी नादब्रह्म महिला भजनी मंडळाच्या महिलांना सदस्यांना विनंती करेन की आपण श्रींच्या चरणी भजन सेवा अर्पण करायची आहे. आणि या सर्व कार्यक्रमाचं आणि सर्व उत्सवाचं थेट प्रक्षेपण तुम्ही बघू शकता आमच्या फेसबुक पेज अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे यावर आणि आमचं यूट्यूब चॅनल अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे याला लाईक आणि फॉलो करा. आपण भेटूयात पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. नमस्कार. भजनी मंडळ आपल्या पुढे सेवा सादर करीत आहे. आमच्या मंडळाच्या संचालिका सौ अनिता काजबा व आम्ही सर्व भगिनी आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. श्रीमंत गणपती गणराया विद्येचा अधिष्ठाता आहे. भक्तांना संकटातून तारून नेणारा आहे. श्री गणेशाय नमः या उक्तीने आपण आपल्या ज्ञानार्जनाचा श्री गणेशा करत असतो. आपण प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात गणेश पूजनाने करतो. म्हणजे गणराया सर्व संकटातून निर्विघ्नपणे पार करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. आपल्याला ज्ञानसंपन्न गुणसंपन्न अर्थसंपन्न करण्यासाठी त्याचे स्मरण आवश्यक असते. आमच्या भगिनी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी या गाण्यातून गणरायाला आळवतो. श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी श्रीमंत गणपती स्वामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी विद्येचा तूच नाथ ज्ञानाचा गामी विद्येचा तूच गामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी आदि शब्द तू निशब्द नाद तूच नाद लुब्ध आदि शब्द तू निशब्द नाद तूच नाद लुब्ध भक्तीचा तू चिंतामणी भक्तीचा तू कामी भक्तीचा तू चिंतामणी भक्तीचा तू कामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी तूच काळ अंतरिक्ष लक्षाचा तू अलक्ष तूच काळ अंतरिक्ष लक्षाचा तू अलक्ष तू विराट तू प्रचंड तू विराट तू प्रचंड सूक्ष्माचा धामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी
विश्वाचा तूच तज्ञ विघ्नासी तूच विघ्न विश्वाचा तूच तज्ञ विघ्नासी तूच विघ्न रंगू दे ही माळ माझी रंगू दे ही माळ माझी सदा तुझ्या नामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी विद्येचा तूच नाथ ज्ञानाचा गामी विद्येचा तूच नाथ ज्ञानाचा गामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी श्रीमंत गणपती श्रीमंत गणपती श्रीमंत गणपती विश्वाचा स्वामी. समस्त मानव जातीचे कल्याणासाठी आणि परमार्थ सांगण्यासाठी साक्षात भगवंत गुरु रूपानेच अवतार घेतात. सद्गुरूशिवाय कोणीही मानवाला या संसाररूपी भवसागरातून तारून नेणारे कोणी नाही. योग्यांचाही योगी सगुण रूप साकार ज्यांनी सांगितले की तुम्ही तुमच्या मनात कोणतीही शंका कुशंका भीती बाळगू नका. या चराचर सृष्टीमध्ये असे काहीच नाही की जे अशक्य आहे आणि भिवू नका, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. जे अशक्यही शक्य करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. ऐकूया नमो ओंकारा. नमो ओंकारा योगी अवतारा नमो ओंकारा योगी अवतारा सगुण साकारा स्वामी समर्था स्वामी समर्था सगुण साकारा स्वामी समर्था स्वामी समर्था नमो ओंकारा नमो ओंकारा नमो ओंकारा नमो ओंकारा ब्रह्मा विष्णू आणि महेशा भक्तजनांची आशा मनीषा ब्रह्मा विष्णू आणि महेशा भक्तजनांची आशा मनीषा नमो श्री दत्ता शांती सुखदाता नमो श्री दत्ता शांती सुखदाता धन्य तुझी गाथा स्वामी समर्था स्वामी समर्था धन्य तुझी गाथा स्वामी समर्था स्वामी समर्था नमो ओंकारा नमो ओंकारा नमो ओंकारा नमो ओंकारा श्रीपाद श्रीरू वल्लभ मूर्ती तिन्ही लोकी गाजे कीर्ती श्रीपाद श्रीरू वल्लभ मूर्ती तिन्ही लोकी गाजे कीर्ती नमो गुरुदेवा प्राण विसावा नमो गुरुदेवा प्राण विसावा नित्य करू सेवा स्वामी समर्था स्वामी समर्था नित्य करू सेवा स्वामी समर्था
श्रीराम बोला. श्रीराम जय राम जय जय राम हा अतिशय सोपा मंत्र आहे. अगदी कोणालाही सहज म्हणता येतो. याच मंत्राच्या जपाने वाल्ल्याचा वाल्मिकी झाला. त्याची सर्व पापे धुवून निघाली. म्हणूनच देवाचे नाव सतत मनात जपावे. त्यामुळे आपले मन स्वच्छ राहते. मनात वाईट विचार येत नाहीत. आणि महत्त्वाचे म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल नेहमी चांगलेच विचार करतो. असेच काहीसे विचार आपण पुढच्या गाण्यात मांडणार आहोत. श्रीराम बोला, श्रीराम बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. भवडोई हा संसार सारा, क्षणिक आपण सावध रहा. भवडोई हा संसार सारा, क्षणिक आपण सावध रहा. घालीन हा छापा, घालीन हा छापा, घालीन हा छापा. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. महापातकी वाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाळी. महापातकी वाल्या कोळी, उलट्या नामे पापे जाळी. वाजविता डंका, वाजविता डंका, वाजविता डंका. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. सदाशिव बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. सदाशिव तो विष हा प्याला, दाह त्याचा शीतल झाला. सदाशिव तो विष हा प्याला, दाह त्याचा शीतल झाला. करिता नाम जपा, करिता नाम जपा, करिता नाम जपा. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. चोर लुटतील सर्व काही, नामस्मरणी हृदयी राही. चोर लुटतील सर्व काही, नामस्मरणी हृदयी राही. नाही भय धोका, नाही भय धोका, नाही भय धोका. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. ब्रह्मचैतन्य सांगती ऐका, घालवू नका जन्म फुका. ब्रह्मचैतन्य सांगती ऐका, घालवू नका जन्म फुका. पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. ब्रह्मा विष्णू महेश साक्षात अवतार म्हणजे श्री गुरु. अत्रि ऋषींची बायको पतिव्रता अनुसूया माता. अनुसूया मातेच्या पतिव्रत्याची परीक्षा पाहण्याचे या देवांनी ठरवले.
ब्रह्मा विष्णू शंकर या तिघांनीही साधुवेश धारण करून पृथ्वी तलावर अत्री ऋषींच्या आश्रमी आले. त्यांनी अलख म्हणून मातेला भिक्षा मागितली. मातेने ओळखले हे काही साधे साधू नाहीत. तिने आपल्या पतिव्रतेच्या शक्तीने त्यांना बाळरूपात आणले व त्यांची इच्छा पूर्ण केली. इकडे स्वर्गात बरेच दिवस झाले तरी आपले नवरे आले नाहीत म्हणून लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती काळजी करू लागल्या. त्यांना आणण्यासाठी पृथ्वी तलावर अत्री ऋषींच्या आश्रमी आल्या. इथे आल्यावर त्यांनी पाहिले की 3 लहान बाळे. त्यांनी पण काय केले, काय झाले हे ओळखले. अनुसूया मातेची त्यांनी क्षमा मागितली. आपले नवरे परत करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मातेने आपल्या शक्तीने परत ब्रह्मा विष्णू शंकर यांना मूळ रूपात आणले. ते साक्षात श्री दत्तगुरू अत्रिनंदन श्री गुरुदेव दत्त जगाचा उद्धार करण्यासाठी प्रगट झाले. त्यांचे एक भजन आज आपण ऐकूया. रात्रंदिवसा मूर्ती तुमची माझ्या ध्यानात. 1 2 3 रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त, कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकीत होते भगवंत. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकीत होते भगवंत. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात, बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, गडावांचा नाद होतो माझ्या कानात. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, गडावांचा नाद होतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. गाण्याचं नाव आहे नंदी ढवळा. भक्तांच्या हाकेला धावणारा भोळासाम म्हणजेच आपले शंकर भगवान बरं का. कैलासावर राहत असले तरी भक्तांकडे त्यांचे लक्ष असते. घार इंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी. त्याप्रमाणे शंकर भगवान भक्तावर नजर ठेवतात. अंगी भस्म, बसायला व्याघ्रांबर आणि जटेत गंगा धारण करणाऱ्या या कैलासपतीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. हे भगवान कैलास सोडून जेव्हा गोकुळात नंदाघरी हरिहर म्हणजे कृष्णाला भेटायला येतात, तो सोहळा आमच्या भगिनी आपल्या दृष्टीसमोर उभ्या करण्यास सज्ज आहेत. तेव्हा ऐकूया नंदी ढवळा वाजे गळा घुंगूर माळा. 1 2 3. नंदी ढवळा वाजे गळा घुंगूर माळा, नंदी ढवळा वाजे गळा घुंगूर माळा. यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा. नित्यवास ज्याचा असे काशीपुरी, हरी बघायला आले नंदाच्या घरी. नंदीवरी स्वार होई काखेत झोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा. व्याघ्रांबर नेसलासे अंगी विभूती, गळ्यामध्ये रुद्रमाळा खडग हाती. सळसळ गळ्यामध्ये सर्व तो काळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा. जटेमध्ये गंगा दिसे सुंदर रूप, लाल लाल नेत्र धुंदी भरली खूप. ठाई ठाई गुंडाळल्या रुद्राक्ष माळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा. अलख म्हणून करी शंभू शंभू पुकार, भयभीत यशोदेने लाविले दार. हृदयाशी कवटाळी कृष्ण सावळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा. गोपिकांना म्हणे याला घाला ग भीक, अन्न वस्त्र काय हवे पुरवाणीक. न लगे भीक म्हणे मज दावी गोपाळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा. रांगत रांगत आला हरी दारा बाहेरी, हरिहर भेट झाली नंदाच्या घरी. पुष्प वर्षाव करी देव होऊनी गोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा. नंदी ढवळा वाजे गळा घुंगूर माळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब भोळा, यशोदेच्या दारी उभा सांब
प्रत्येक अवतारात त्यांची वेगवेगळी नावे होती. आपण असे म्हणतो की देवाला किती प्रेमाने, भक्तीने, भावाने बोलावले तरी देव आपले काही ऐकत नाही. त्याची कृपादृष्टी आपल्यावर होत नाही. अहो, पण देवाची भक्ती कशी करावी, काय केले पाहिजे? जसे मीराबाईने कृष्ण भक्तीसाठी विषाचे प्राशन केले. श्रीरामाच्या पदस्पर्शाने शिळा झालेल्या अहिल्याचा उद्धार झाला. त्याचप्रमाणे श्री प्रभू राम पण माझ्या आश्रमात येणार म्हणून आतुरतेने वाट पाहणारी शबरी, कृष्णाची पालन करती आई यशोदा माता, आपल्या कानाच्या खोड्या तक्रारी ऐकूनसुद्धा वात्सल्याने प्रेमाने झोपवणारी त्याची आई, गोकुळातील गोपिकांची कृष्णभक्ती, कृष्णाला आपल्याबरोबर रासलीला करण्यास भाग लावणाऱ्या त्याच्या सख्या, यांना जशी या सर्वांनी जशी भक्ती केली तशी आपणही भक्ती करूया. पण ती कशी करायची ते या गाण्यात सांगितले आहे. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम. 1 2 3 अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, भक्त मीरा के जैसे बुलाते नहीं, भक्त मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं. नाम जपते चलो काम करते चलो, नाम जपते चलो काम करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. अनुक्रमणिका बघा. जेजुरीचा खंडोबा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. या खंडेरायाचे आणि बानुबाई यांच्या लग्नाची कालच सुपारी झाली. आणि हो, श्री गणेश आणि सरस्वतींनी साखरपुड्याची साखर पण वाटली. आता राहिले लग्न. या लग्नाला अहो वराडी कोण कोण येणार आहेत ते आपण लग्नाला जाऊनच पाहूया. चला तर मग यांचा विवाह सोहळा बघायला खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटले. 1 2 3 खंडेरायाच्या लग्नाला
कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण. संगे सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन. या साखर पुड्याची आज बाई साखर वाटली, या साखर पुड्याची आज बाई साखर वाटली. हे नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण. संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान, आले शंकर भगवान. 33 कोटी देवांची तेथे बाई गर्दी दाटली, 33 कोटी देवांची तेथे बाई गर्दी दाटली. हे नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण. संगे लक्ष्मीला घेऊन आले विष्णू नारायण, आले विष्णू नारायण. या जेजूर गडावर दिवटी दीपमाळ पेटली, या जेजूर गडावर दिवटी दीपमाळ पेटली. हे नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. बघूया तर मग हरी तू आमचा रे सवंगडी. हरी तू आमचा रे सवंगडी, हरी तू आमचा रे सवंगडी. घाल रे मायेची घोंगडी, घोंगडी, घोंगडी. हरी तू आमचा रे सवंगडी, हरी तू आमचा रे सवंगडी. सावळ्या गोपाळा श्रीधरा, ओठीचा भाव तुझा हासरा. सावळ्या गोपाळा श्रीधरा, ओठीचा भाव तुझा हासरा. तूच रे भक्त सखा सोयरा, लागली तुझी आम्हा आवडी, आवडी, आवडी. हरी तू आमचा रे सवंगडी, हरी तू आमचा रे सवंगडी. सर्व तू वदसी रे गिरिधरा, घेलुनी गोवर्धन भूधरा. सत्व तू वदसी रे गिरिधरा, झेलुनी गोवर्धन भूधरा. रक्षिले भयकंपित गोकुळा, पावसी समैत्या तातडी, तातडी, तातडी. हरी तू आमचा रे सवंगडी, हरी तू आमचा रे सवंगडी. दैव हे आमुचे चवकरी, आम्हा तू लाव रे भवदुरी. दैव हे आमुचे चवकरी, आम्हा तू लाव रे भवदुरी. तुझी रे अगाध करणी खरी, स्मरू दे नाम तुझे घडी घडी, घडी घडी, घडी घडी. हरी तू आमचा रे सवंगडी, हरी तू आमचा रे सवंगडी. घाल रे मायेची घोंगडी, घोंगडी, घोंगडी.
हरी तू आमुचा रे सवंगडी, हरी तू आमुचा रे सवंगडी, रे सवंगडी, रे सवंगडी, रे सवंगडी. लोकगीत आहे चुंबळ मोत्याची. कृष्णाच्या कृष्णलीला आपल्या सर्वांना माहिती आहेतच. नदीवर स्नानाला गेलेल्या गोपींना कृष्ण सखा कसे हैराण करतो हे सर्वश्रुत आहेच. यमुनेच्या काठावर पाणी आणायला गेलेल्या गोपी कृष्णाच्या मागे मागे येण्याने त्रासून गेल्या आहेत. पण हे काही खरे नाही बरं का. त्यांची कृष्णभक्ती ओतप्रोत भरून शब्दातून व्यक्त होते. आता हे पुढचे लोकगीत आहे. त्यात या गोपी यशोदेकडे तक्रार घेऊन आल्या आहेत. आपल्या गाण्यातून सर्व भगिनी सादर करीत आहेत. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, मारिला खडा. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा. पहिल्यांदा घेऊन गेले मी दूध, मागे मागे येऊन घेई माझा वेद. पहिल्यांदा घेऊन गेले मी दूध, मागे मागे येऊन घेई माझा वेद. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा. दुसऱ्यांदा घेऊन गेले मी दही, मागे मागे येऊन रोखून पाही. दुसऱ्यांदा घेऊन गेले मी दही, मागे मागे येऊन रोखून पाही. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा. तिसऱ्यांदा घेऊन गेले मी ताक, मागे मागे येऊन मारी मला हाक. तिसऱ्यांदा घेऊन गेले मी ताक, मागे मागे येऊन मारी मला हाक. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा. चौथ्यांदा घेऊन गेले मी लोणी, मागे मागे येऊन ओढी माझी वेणी. चौथ्यांदा घेऊन गेले मी लोणी, मागे मागे येऊन ओढी माझी वेणी. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा. पाचव्यांदा घेऊन गेले मी मावा, मागे मागे येऊन वाजविला पावा. पाचव्यांदा घेऊन गेले मी मावा, मागे मागे येऊन वाजविला पावा. श्रीहरीच्या मुरलीने वेड लावले, श्रीहरीच्या मुरलीने वेड लावले, घडा टाकूनी मी त्याच्या मागे धावले, घडा टाकूनी मी त्याच्या मागे धावले. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा, नंदाच्या हरीने मला मारिला खडा. सावळ्या हरी.
हा अभंग आहे. सावळ्या हरी ऐकूया तरी. स्त्रियांचा स्थायीभाव असतो बरं का. मनातली गोष्ट पुरी करून घेण्यासाठी रुसायचं आणि मग काय पाहिजे तसं करून घ्यायचं. राधेचा रुसवा काढण्यासाठी कृष्णालाही अनेक लीला कराव्या लागल्याच की. थोडक्यात काय, इच्छापूर्तीसाठी केलेली खटपट म्हणजे रुसवा. आज आपल्या या गाण्यातून रखुमाई विठ्ठलाकडे कोणाकोणाची तक्रार करते आणि आपल्या मनातील संतांबद्दलचा राग प्रकट करते. ते सावळ्या हरी ऐकूया तरी. काय झालं रुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली. चला ती कोण मेली जणी कवनी, त्याने तिची केली वेणी फणी. दळण कांडण करून तिच्या भाकऱ्या बडवल्या. दळण कांडण करून तिच्या भाकऱ्या बडवल्या. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. तो कोण मेला तुको भवानी, त्याने कुठे लिहिली 4-2 गाणी. तो कोण मेला तुको भवानी, त्याने कुठे लिहिली 4-2 गाणी. तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं फुकटात बसायला. तेवढ्यासाठी काय विमान धाडायचं फुकटात बसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला, अंगात आल्यावानी लागल्या ढोलायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला, अंगात आल्यावानी लागल्या नाचायला. बरोबाई तिथं कबीर होता सावध करायला. बरोबाई तिथं कबीर होता सावध करायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. चला जाऊ पुसायला. चला जाऊ पुसायला. मयुरासना मधुरानना सरस्वतीचं गाणे आहे. असे म्हणतात, जेव्हा ब्रह्मदेवाने सर्व सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तरी पण आपले काहीतरी राहिले आहे, चुकले आहे असे त्यांना वाटले. सगळे कसे उदास भकास वाटत होते. ब्रह्मदेव यासाठी श्री विष्णूंकडे जाऊन त्यांनी सांगितले, वाणी आणि विद्येशिवाय सर्व व्यर्थ आहे. विष्णूंना हे पटले. त्यांनी आदिमायेचे स्मरण केले. साक्षात मोरावरती विराजमान चतुर्भुजांकित सुहास्य वदना शुभ्र वस्त्रान्विता, जिच्या हातात माळ, एका हातात पुस्तक आणि वीणा वादन करत आहे, अशी विद्येची दाता सरस्वती माता प्रगट झाली. तिच्या वीणावादनाने सर्व सृष्टी आनंदित झाली. सृष्टीला जणू या विद्ये देवतेने वाणी आणि विद्येचे प्रदानच केले. अशा विद्या देणाऱ्या सरस्वतीचे, शारदेचे आपण स्मरण करूया. मयुरासना मधुरानना. 1 2 3 सा रे म प ध सा, सा ध प म रे, सा रे ध सा, सा रे म रे म प म प ध. मयुरासना मधुरानना. मयुरासना मधुरानना. मयुरासना मधुरानना. मयुरासना मुदिरानना मुदित मनी, करू प्रार्थना. करू प्रार्थना. करू प्रार्थना. मयुरासना
सौभाग्य दे सकल जना मयूरासना मधुरानना मयूरासना तू शालिनी मृदुभाषिणी तू शालिनी मृदुभाषिणी सुखकारिणी हिदायिनी सुखकारिणी हिदायिनी पुरविषि तू शुभकामना मयूरासना मधुरानना मयूरासना नितहासरी तव आकृती नितहासरी तव आकृती शुभ्रामृता वीणावती शुभ्रामृता वीणावती सुखविषि तू अखिल जना मयूरासना मधुरानना मयूरासना मधुरानना मुदित मनी करू प्रार्थना करू प्रार्थना करू प्रार्थना मयूरासना मधुरानना मयूरासना 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 गाण्याचं नाव आहे नाच आंबे नाच माझ्या अंगणात. नवरात्रात आपली माय भवानी सिंहासनावर आरूढ होते. फुलांच्या माळा, तोरणे, पंचपक्वान्नाचं नैवेद्य, फळे, साडी, चोळी, धूप दीप या गोष्टींनी वातावरण अगदी प्रसन्न होते. आपली माय आपल्या लेकराला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झाली आहे. अष्टमीला देवीसमोर जागर आणि घागरी पुंकाचा कार्यक्रम होतो. सुवासिनी देवीची स्तोत्रे, उपवास, देवीची सेवा यात घडून गेलेले असतात. सर्व वातावरण मंगलमय असते. या छान वेळी ऐकूया नाच आंबे नाच माझ्या अंगणात. 1 2 घाली राळ उद जाळी फुफू फुंकर घाली राळ उद जाळी ज्योत कापराची जाळते हातात नाच अंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर गोळ साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर गोळ साडीचा येतो पायात आंबे येतो पायात माते तुळजा भवानी आई घालते साष्टांग नमस्कार आई माते तुळजा भवानी आई घालते साष्टांग नमस्कार बाई मला कुशीत घेई प्रेमे पान्हा देई मला कुशीत घेई प्रेमे पान्हा देई खेळे बाळ तुझी या संगतीत नाच अंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर गोळ साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर गोळ साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर गोळ साडीचा येतो पायात आंबे येतो पायात माईक धरा शंभो शिवहर करुणा कर हे विश्वेशा कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी
कलियुगात थोड्याशा भक्तीने प्रसन्न होणारा हा देवांचा देव महादेव, आपल्या भक्ताला इच्छित फळ देणारा भोळा साम सदाशिव, ज्याच्या अंगी भस्माचे विलेपन आहे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहे, हातात त्रिशूळ आणि डमरू, बेलाची ज्याला आवड आहे, गौरीचा प्रियकर, करुणाकर, चंद्रमौळी, विश्वेश्वर, गंगाधर, शंभो, शिव, हर अशा अनेक नावांनी पृथ्वीवर 12 ज्योतिर्लिंगाद्वारे प्रगट झाले आहेत असे शिवशंकर, याचा आपण गजर करूया. शंभो शिवहर करुणा कर हे विश्वेशा. शंभो शिव हर करुणा कर हे विश्वेशा, शौरी प्रिय कर शंभो. शंभो शिवहर करुणा कर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. अज्ञानी बलहीनामी शरणागत तव चरणाधरी श्री करुणानित करी शंभो. शंभो शिव हर करुणा कर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. मार्गी आम्हा सर्व बली हे शशी मौली तू सांभाळी, जय कालीश्वर शंभो. शंभो शिव हर करुणा कर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. शंभो शिव हर करुणा कर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. अज्ञानी बलहीनामी शरणागत तव चरणाधरी श्री करुणानित करी शंभो. शंभो शिव हर करुणा कर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. मार्गी आम्हा सर्व बली हे शशी मौली तू सांभाळी, जय कालीश्वर शंभो. शंभो शिव हर करुणा कर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. शंभो शिव हर करुणा कर हे विश्वेशा, गौरी प्रिय कर शंभो. शंभो शिव हर, शंभो शिव हर, शंभो शिव हर शंभो. अशा प्रकारे आमच्या नादब्रह्म या ग्रुपची सेवा या गाण्याने समाप्त करीत आहोत. दरवर्षी आम्हाला इथे आमची कला सादर करण्यासाठी संधी दिल्याबद्दल अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानते आहे आणि आमचा हा कार्यक्रम भजनाचा संपला असे जाहीर करत आहे. त्यापूर्वी आम्ही आमची ओळख करून देत आहोत. मी या ग्रुपची संचालिका सौ अनिता कासबा. मी सौ वैशाली दानवे. मी सौ राजश्री महाबरे. मी सौ प्रतिभा सायंका. सौ मानसी जोशी. नमस्कार, मी सौ विनया बोरकर. नमस्कार, मी सौ कुमुद दाभाडे. नमस्कार, मी सुवर्णा पाटणकर. नमस्कार, मी मंगला गोडसे. सागर दादा, सागर दादा. नमस्कार आणि मी अबोली सुपेकर. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे, उत्सवाचं वर्ष 2023 आणि तुम्ही आत्ताच श्रींच्या चरणी भजन सेवा अर्पण केलीत. फार अगदी पद्धतशीर पुणेरी पद्धतीने झालं. फार आनंद झाला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे खरं त्यांच्यासाठी. नादब्रह्म महिला भजनी मंडळ, धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. मागच्या वर्षी आला होतात, मी पाहिलं. तर मी आपल्या कार्यक्रमाचे, उत्सवाचे आयोजक आणि आपल्या ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय निवृत्ती जाधव मी यांना विनंती करेन की थोड्याच वेळामध्ये आपण नादब्रह्म भजनी मंडळाचा या ठिकाणी सत्कार करायचा आणि त्यांचे आभार मानायचे. आपल्या
उत्सवाला उपस्थिती लावल्याबद्दल. थोड्या वेळामध्ये आपण यांचा सत्कार घेणार आहोत. तत्पूर्वी मला पुढची सत्र नेहमीप्रमाणे सांगावीच लागतात, ती मी सांगेन. याच्यानंतर स्वराज्य ढोलताशा पथकाचं स्थिर वादन होईल. 6:30 वाजता ब्रह्मवृंदांचा जागर होईल आणि मग 7:15 पासून दीप अमावस्येचा प्रकाश अखंड आणि सर्वत्र या ठिकाणी पसरेल, कारण की 1000 दिव्यांचा दीपोत्सव आपण साजरा करणार आहोत. परमपूजनीय कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते, ज्यांचं आगमन संध्याकाळी 7 ते 7:15 या वेळात होईल. तरीही कुठेही जाऊ नका. फेसबुक आणि यूट्यूब चॅनलच्या द्वारे संपर्कात राहा उत्सवाच्या आणि उत्सवाचा आनंद घ्या. भेटूयात पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. निवृत्ती जाधव. बर, सौ निवृत्ती जाधव आणि त्यांच्या मातोश्री, मी या दोघींनाही विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नादब्रह्म महिला भजनी मंडळाच्या सदस्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी. पूजाताई पटकन या, चला. या ठिकाणी नादब्रह्म महिला भजनी मंडळाचा सत्कार होतोय. आपण त्यांचे आभार व्यक्त करतो आहोत. त्यांनी आपली आज या ठिकाणी श्रींच्या चरणी सेवा अर्पण केल्याबद्दल. मागच्या वर्षीही त्या इथे उपस्थित होत्या आणि अशा सुंदर प्रकारे त्यांनी भजन सेवा अर्पण केली होती. सांगितलं की आज आपण इथे दीपामावस्या साजरा करणार आहोत. 1000 दिवे प्रज्वलित करून तिमिराकडून प्रकाशाकडे जाण्याची वाट प्रकाशमान करणार आहोत. तरीही सर्व म्हसोबा भक्त आणि फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व भक्तांना आणि व्ह्युअर्सला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी हे आग्रहाचं आणि प्रेमाचं भक्तिमय निमंत्रण स्वीकारायचं आहे आणि संध्याकाळी 7 वाजता महाआरती, दीपोत्सव आणि जागर गोंधळ या तिन्ही कार्यक्रमांना उपस्थिती लावायची आहे. धन्यवाद.